बाप्पासाठी मोदक तर सगळेच करतात. आम्ही बनवला होता पिझ्झा, म्हणजे मोदक पण केले होते, पण पिझ्झासुद्धा बनवलं होतं रात्री 12 वाजता. आमच्या गावाचा एकच गणपती असतो, त्याच्यामुळे निघालो होतो आम्ही मामाकडे जायला. जाताना आम्ही मोदक घेतले आणि पोहोचलो मामाकडे. मामाकडे गेल्यावर जो मोदक आणला होता तो बाप्पाला दिला आणि बाप्पाच्या पाया वगैरे पडले आणि संध्याकाळचे 7 वाजले होते. तर तेव्हा आम्ही आरती करून घेतली आणि मामाकडे जास्त कोण आलं नव्हतं, म्हणून त्या दिवशी आम्ही लवकरच झोपलो होतो आणि आई मस्त सिरियल बघत बसली होती. थोडे 1पर्यंत जागलो आणि झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तर आई किचनमध्ये भाजी बनवत होती, म्हणजे जी ऋषीपंचमीला मिक्स भाजी बनवतात ती भाजी बनवत होते. तुमच्याकडे पण ऋषीपंचमीचा उपवास असतो का? असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर बाप्पाच्या पाया वगैरे पडले आणि बाप्पाच्या मस्त व्हिडिओज काढल्या. व्हिडिओ काढल्यानंतर ऋषीपंचमीची जी पूजा असते ती पूजा केली आणि नंतर काही क्लिप बाकी होत्या व्हिडिओच्या, त्या पण व्हिडिओच्या क्लिप काढून घेतल्या आणि रात्री बाप्पासाठी बनवले होते गुलाबजाम. ते गुलाबजाम बाप्पाला दिले आणि मग नंतर पाणी वगैरे सोडलं आणि आम्हा सगळ्यांसाठी आम्ही पिझ्झा बनवायला घेतलेला. आम्ही एवढे सगळे पिझ्झा त्या दिवशी बनवले होते. आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.